चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी होनराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, श्री हौगी स्वामी महाविद्यालय उदगीर. आज आपण BA थर्ड इयरचा, BA सेकंड इयरचा, थर्ड सेमिस्टरचा पेपर 6वा आंतरराष्ट्रीय संबंध ह्याची काल जी आपण आन्सर की पाहिली होती. नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाने काढलेली ही प्रश्नपत्रिका आहे. डॉक्टर अजय गव्हाणे सर आणि डॉक्टर स्वामी सरांनी ही काढलेली आहे. त्याची आपण 20 प्रश्न काल पाहिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, पाहू आपण 21वा प्रश्न काय आहे ते. हेतू हा आहे की जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव झाला तर आपल्याला पैकीचे पैकी मार्क मिळावीत. यामध्ये जी प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होतात ती प्रश्न परीक्षेला येणारीच आहेत असं आपण समजून घेतलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्र हो, या चॅनलवर जर कोणी नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हे चॅनल अधिकाधिक विद्यार्थ्यांना शेअर करायचं आहे. तर पाहू आपण 21वा प्रश्न काय आहे तो. प्रश्न क्रमांक आहे 21. हेन्स मॉर्गेन्टॉच्या वास्तववादी दृष्टिकोनाची किती तत्वे आहेत? आणि याचं उत्तर आहे पर्याय डी, 6 तत्वे आहेत. हे आपल्याला ज्ञात आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. आंतरराष्ट्रीय संबंध या ज्ञानशाखेचा उदय कोणत्या शतकात झाला? हे सुद्धा अत्यंत सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय ए, 20वे शतक. ही लॉजिकली सोडवायचे प्रश्न आहेत. सहजपणे कोणीही वाचलं त्याला त्याची उत्तरे येतील. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा जुना दृष्टिकोन कोणता? मग ही आपण बारकाईने पर्याय सगळी बघितली पाहिजेत. याचं उत्तर आहे पर्याय डी, आदर्शवादी. आणि या ठिकाणी जर ऐतिहासिक दृष्टिकोन असेल या पर्यायामध्ये तर तो ऐतिहासिक आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, आदर्शवादी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. राष्ट्रीय सत्तेच्या भौगोलिक घटकात कशाचा समावेश होत नाही? पर्याय ए आहे हवामान, पर्याय बी आहे स्थान, पर्याय सी आहे तंत्रज्ञान आणि पर्याय डी आहे आकार. प्रश्न लक्षपूर्वक वाचला पाहिजे. काय म्हटलेलं आहे? राष्ट्रसत्तेच्या भौगोलिक घटकात, भौगोलिक घटक म्हटलेला आहे. त्यामुळं मग आपल्या लक्षात आलं असेल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, तंत्रज्ञान हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. निर्णय प्रक्रिया दृष्टिकोनाचे डॅश डॅश हे पुरस्कर्ते आहेत. पर्याय ए आहे हर्बर्ट सायमन, पर्याय बी आहे टेलकॉट पार्सन, पर्याय सी आहे रिचर्ड स्नायडर आणि पर्याय डी आहे वरीलपैकी सर्व. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. आंतरराष्ट्रीय संबंधाची ओळख डॅश डॅश विद्यापीठात झाली. आणि विद्यार्थी मित्र हो, आपल्याला ज्ञात आहे की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाची ओळख झालेली आहे. हे विद्यापीठ अमेरिकेमध्ये आहे. कारण प्रश्न तोही विचारला जाऊ शकतो, कोणत्या विद्यापीठामध्ये हा अभ्यास सुरू झाला किंवा ते विद्यापीठ कोठे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. निर्णयग्राही दृष्टिकोन कोणत्या नावाशी संबंधित आहे? निर्णयग्राही दृष्टिकोन कोणत्या नावाशी संबंधित आहे? आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, पर्याय बी, रिचर्ड स्नायडर. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. निर्णय प्रक्रियेवर डॅश डॅशचा प्रभाव पडतो. अंतर्गत परिस्थिती, पर्याय बी आहे बाह्य परिस्थिती, पर्याय सी आहे व्यक्तिमत्वाचा प्रभाव आणि पर्याय डी आहे वरीलपैकी सर्व. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. साधारण सत्ता संतुलन म्हणजे डॅश डॅश. पर्याय ए आहे 2 परस्पर विरोधी शक्तिशाली गट किंवा राष्ट्रे असतात. पर्याय बी आहे संतुलन स्थानिक असते. पर्याय सी आहे अनेक राष्ट्रे किंवा त्यांचे गट अथवा समूह एकमेकांना संतुलित करतात. पर्याय डी आहे वरीलपैकी सर्व. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, 2 परस्पर विरोधी शक्तिशाली गट किंवा राष्ट्रे असतात. सत्ता संतुलन त्यालाच म्हणतात. हे बाकीचे पर्याय चुकीचे आहेत आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. ब्रटेड रसेल यांनी सत्ता दृष्टिकोनात सत्तेचे किती प्रकार मांडले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, 4 प्रकार मांडलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. आंतरराष्ट्रीय संबंधात सत्तेच्या संकल्पनेचा विस्तार करण्याचे योगदान कोणी दिले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, हेन्स मॉर्गेन्थॉ.
सत्ता म्हटली की हेन्स मॉर्गेन्थॉ हे समीकरण आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये अतिशय वास्तववादी दृष्टिकोन, सत्तावादी दृष्टिकोन म्हणून मांडणारा जो विचारवंत आहे तो हेन्स मॉर्गेन्थॉ आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. जागतिक शीतयुद्धाचा कालखंड कोणता? जागतिक शीतयुद्धाचा कालखंड कोणता? पर्याय ए आहे 1945 ते 1990. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 1945 ते 90. कारण 91ला रशियाचं विघटन झालं आणि शीतयुद्ध संपलेलं आहे. आणि शीतयुद्धाची सुरुवात दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर झाली होती, जी 1945च्या आसपास. प्रश्न क्रमांक आहे 33. पाश्चात्य राष्ट्रांच्या प्रगतीतील महत्त्वाचा घटक कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी तंत्रविज्ञान किंवा तंत्रज्ञान. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र हो, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखा. पर्याय ए आहे निर्णयग्राही दृष्टिकोन, रिचर्ड स्नायडर. अगदी बरोबर आहे, बरोबर जोडी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पर्याय आहे बी खेळ सिद्धांत, मार्टिन शुबिक. करेक्ट आहे. पर्याय सी आहे वास्तववादी दृष्टिकोन, हेन्स मॉर्गेन्थॉ. हेही करेक्ट आहे. पर्याय डी आहे आदर्शवादी दृष्टिकोन आणि मार्टिन कपलान. हे चुकीची जोडी आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी आदर्शवादी दृष्टिकोन, मार्टिन कपलान. इथं मार्टिन कपलान जे एच कार राहिलं असतं हे बरोबर राहिलं असतं. मार्टिन कपलान हा वर येतो खेळ सिद्धांतामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणती संघटना ही लष्करी संघटना नाही? पर्याय ए आहे सार्क, पर्याय बी आहे नाटो, पर्याय सी आहे सिएंटो आणि पर्याय डी आहे सेंटो. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए सार्क. या बाकीच्या 3 ह्या क्षेत्रीय संघटना शस्त्रास्त्र स्पर्धेतून संरक्षणासाठी निर्माण झालेल्या आहेत आणि सार्क ही आर्थिक विकासासाठी निर्माण झालेली संघटना आहे. ह्या 3 लष्करी संघटना आहेत आणि ती आर्थिक विकासासाठी, म्हणून सार्क हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. डॅश डॅश या विचारवंताने आंतरराष्ट्रीय संबंधास अत्यंत व्यापक आणि बहुआयामी संकल्पना मानतात. प्रश्न क्रमांक आहे 36 आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी हॉस्टन. हॉस्टन यांनी आंतरराष्ट्रीय संबंधास व्यापक आणि बहुआयामी संकल्पना म्हटली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. केनेथ थॉम्पसनने आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाच्या विकासाचे किती टप्पे सांगितलेले आहेत? प्रश्न क्रमांक 37 याचं उत्तर आहे पर्याय सी 4 टप्पे सांगितलेली आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. आंतरराष्ट्रीय संबंधाचे महत्त्व डॅश डॅश आहे. पर्याय आहे युद्धाला प्रेरणा मिळते, पर्याय बी आहे हुकुमशाहीला प्रेरणा मिळते, पर्याय सी आहे शस्त्रास्त्र स्पर्धेला प्रेरणा मिळते आणि पर्याय डी आहे युद्ध टाळणे आणि जगात शांतता प्रस्थापित करणे. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी युद्ध टाळणे आणि जागतिक शांतता प्रस्थापित करणे. हे आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हा परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. राष्ट्रसंघाची स्थापना केव्हा झाली? आणि विद्यार्थी मित्र हो, आपल्या सर्वांना हे ज्ञात आहे. याचं उत्तर आहे पर्याय बी 1920. 10 जानेवारी 1920 रोजी राष्ट्रसंघाची स्थापना झालेली आहे. आणि विद्यार्थी मित्र हो, हाही प्रश्न परीक्षेमध्ये असतोच, म्हणून आपण हा बाजूला लिहून ठेवला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी कौटिल्यने अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. या चॅनलवर नव्याने कोणी आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आज आपण इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.